विज्ञानाने आज कितीही प्रगती केली असली तरी भारताच्या या प्राचीन मंदिरासमोर आजही नतमस्तक व्हावे लागते. एक असे मंदिर जिथे निसर्गाचे नियमही फेल ठरतात. ओडिशामधील जगन्नाथपुरी मंदिर, जिथे ध्वज वाऱ्याच्या उलट दिशेने उडतो आणि जिथे पक्षी फिरतानाही घाबरतात. काय आहे यामागचं सत्य? चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. पॉईंट नंबर 1. वाऱ्याच्या उलट दिशेने उडणारा ध्वज. साधारणपणे समुद्राच्या काठी वारा ज्या दिशेला वाहतो त्याच दिशेला ध्वज उडतो. पण जगन्नाथपुरी मंदिराचा हा पवित्र नीलचक्र ध्वज नेहमी वाऱ्याच्या उलट दिशेला उडतो. आजपर्यंत मोठमोठ्या शास्त्रज्ञांनाही याचं नेमकं कारण सांगता आलेलं नाही. याला देवाचा चमत्कार मानावा की अजून काही? नंबर 2. विमानांना आणि पक्ष्यांना नो फ्लाय झोन. तुम्ही कधी नोटीस केलंय का? कोणत्याही इमारतीवर किंवा मंदिराच्या कळसावर पक्षी बसलेले दिसतात, पण जगन्नाथपुरी मंदिराच्या वरून कधीही कोणताही पक्षी उडताना दिसत नाही. इतकंच काय, पण या मंदिराच्या वरून विमान किंवा हेलिकॉप्टर नेण्यास बंदी आहे असं म्हटलं जातं. इथली चुंबकीय शक्ती, दैवी ऊर्जा याला कारणीभूत आहे. पॉईंट नंबर 3. मंदिराची सावलीच पडत नाही. दिवसाच्या कोणत्याही वेळी सूर्याचा प्रकाश कोणत्याही कोनात असला तरी या मुख्य मंदिराची सावली जमिनीवर कधीच पडत नाही. वास्तुशास्त्राचा हा एक असा चमत्कार आहे जो आजही जगभरातील इंजिनियर्सना कोड्यात टाकतो. पॉईंट नंबर 4. समुद्राच्या लाटांचा आवाज गायब. मंदिराच्या बाहेर उभे असताना तुम्हाला समुद्राच्या लाटांचा मोठा आवाज ऐकायला येतो, पण जसे तुम्ही मंदिराच्या सिंहद्वारात एक पाऊल आत टाकता तसा लाटांचा आवाज पूर्णपणे बंद होतो. असं वाटतं जणू तुम्ही एका दुसऱ्याच जगात प्रवेश केला आहे. या गोष्टींना चमत्कार मानावं की प्राचीन विज्ञानाचं शिखर? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा.